डिप्टी सीएम अजीत पवार के बेटे पार्थ पवार पर अपने पिता के रसूख का इस्तेमाल करके घोटाले को अंजाम देने का आरोप लगा है। सवालों के घेरे में अमेकडिया नाम की कंपनी है, जिसके निदेशकों और उनके सहयोगियों ने पुणे में बिना स्टाम्प शुल्क चुकाए 1800 करोड़ रुपए की जमीन सिर्फ 300 करोड़ रुपए में खरीद ली। सबसे बड़ी बात यह है कि 40 एकड़ जमीन के इस सौदे के लिए स्टाम्प ड्यूटी के रूप में सिर्फ 500 रुपए दिए गए। जमीन का सौदा करने वाली अमेकडिया कंपनी पार्थ अजीत पवार और उनके ममेरे भाई दिग्विजय अमर सिंह पाटिल की बताई जा रही है। चौंकाने वाली बात यह है कि कंपनी की पंजीकृत पूंजी मात्र 1 लाख रुपए है, फिर भी उसने 300 करोड़ की जमीन खरीद ली। अमेकडिया कंपनी ने सरकार के आईटी पार्क नीति का फायदा उठाते हुए स्टाम्प ड्यूटी से पूरी तरह छूट भी हासिल कर ली। इस मुद्दे को लेकर सीएम फडणवीस ने बड़ा बयान दिया है। जी काही माझ्याकडे माहिती आहे त्यानुसार हा जो काही करार त्यांनी केला होता त्या करारामध्ये पैशाचं एक्सचेंज हे बाकी होतं, पण रजिस्ट्री पूर्ण झाली होती। त्यांनी दोन्ही पक्षांनी ही रजिस्ट्री रद्द करावी अशा प्रकारचा अर्ज केलेला आहे। त्या अर्जाच्या अनुषंगाने त्यांना जे पैसे भरावे लागतात, कारण रजिस्ट्री रद्द करायची असेल तरी पैसे भरावे लागतात, त्यामुळे त्या संदर्भातली नोटीस त्यांना इश्यू झालेली आहे। त्यामुळे पुढची कारवाई जी काय ती होईल। पण हे जरी झालं तरी देखील जी काही क्रिमिनल केस दाखल झालेली आहे ती यांनी संपणार नाही। त्या संदर्भातल्या ज्या काही अनियमितता आहेत त्याला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर पुढची कारवाई होईल। यासोबत एक पॅरलल इन्क्वायरी जी चाललेली आहे ACSच्या अंतर्गत एक कमिटी आम्ही केलेली आहे, त्याच्याही अंतर्गत सगळी चौकशी करून 1 महिन्यामध्ये त्याचा अहवाल आम्ही घेऊ। त्याच्यामध्ये याची किती व्याप्ती आहे, अजून कोण कोण याच्यामध्ये आहेत, या संदर्भातली सगळी माहिती मिळेल आणि मग त्यानुसारच पुढची कारवाई ही केली जाईल।